परिषद न घेता प्रेस मीट आपण म्हणलेला आहे, संवाद साधायचा. 2024 ची लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेवलेली आहे. महाविकास आघाडी वर्सेस महायुती ही निवडणूक होणार आहे आणि महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मी सुरेश बिराजदार इच्छुक उमेदवार आहे. आजपर्यंतच्या या लढतीमध्ये धाराशिव लोकसभेच्या लढतीमध्ये शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी अशी मेजर लढत आजपर्यंत झालेली आहे. माननीय आमचे ज्येष्ठ नेते या महाराष्ट्र देशाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार साहेबांनी या संदर्भात मला इन्स्ट्रक्शन दिले की तुझं काम आहे, लिमिट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा महायुतीतून लागणार आहे, त्यामुळे तू तयारी कर. या निमित्ताने गेल्या काही महिन्यापासून आम्ही फिरतोय. धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही खूप वर्षापासून काम करतोय. नागपूर जिल्ह्यातला एक औसा विधानसभा मतदारसंघ आहे, तो आमच्या लगत आहे, तिथं आम्ही काम करतोय. बार्शी विधानसभा मतदारसंघ तसा थोडासा आम्हाला नवीन आहे, परंतु गेल्या अनेक महिन्यापासून मी फिरतोय, प्रत्येकाच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये भेटीगाठी घेतलेल्या आहेत. भेटीगाठी घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी तर आम्ही भेटतोयच, परंतु इतर पक्षाचे सहकारी, काही उद्योगपती, काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अशा सर्वांच्या भेटीगाठी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि भेटीगाठी घेतो. एक खूप चांगला रिस्पॉन्स या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळतो. आता आपल्या माध्यमातून सुरेश बिराजदार कोण आहे, त्याचं काय आहे की आपल्या माध्यमातून इथे जनतेला सांगण्याची किंवा ओळख करून देण्याची ही वेळ आहे, म्हणून मी तुम्हाला आमंत्रित, आम्ही सर्व मंडळीने आमंत्रित केलेलं आहे, निमंत्रित केलेलं आहे. सुरेश बिराजदार गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये काम करतोय. मला आठवतंय की पक्षाच्या तालुका सचिव पदापासून, तालुका अध्यक्ष पदापासून जिल्हा कार्याध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष असेल, मला वाटतं 10 वर्ष मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धाराशिव जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. आता सध्या महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. माझे काका भाऊसाहेब बिराजदार 1982 ते 85 च्या दरम्यान आमदार होते, त्यांचं अचानक निधन झालं. तसा मी इंजिनियर बी सिव्हिल आहे. काही वर्ष मी लेक्चरशिप पॉलिटेक्निक कॉलेजला केलेलं होतं, परंतु माझे काका वारल्यानंतर त्यांचे जे सहकारी होते, आमच्या घराण्याला जे प्रेम देणारे व्यक्ती सगळे सहकारी होते, त्यांनी आग्रहाने मला 1992 ला जिल्हा परिषदेला उभा केलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारा मी जिल्हा परिषद सदस्य 1992 ला. 1992 ला जिल्हा परिषद सदस्य झालो आणि 1993 ला महाप्रलयकारी भूकंप आमच्या भागामध्ये झाला. माझा जो जिल्हा परिषद मतदारसंघ होता 12 गावचा धुळीकोल्यात झाला. आमच्या भागातील 52 गावं टोटल उद्ध्वस्त झाले. कितीतरी अ वर्गात गावं, ब वर्गात गावं आणि क वर्गात खूप मोठी हानी आमच्या भागामध्ये झाली. त्याच्यामध्ये खूप मोठं काम, ते काम खरं तर आमचं कर्तव्य म्हणून आहे, ते सांगण्यासारखं नाही, परंतु सुरेश बिराजदारांनी काय केलं, कुठं काम केलं हे सांगणं आज आवश्यक आहे, म्हणून मी आज त्याचा उल्लेख करतोय. भूकंपामध्ये 10,000 व्यक्ती मरण पावल्या. किल्लारी आणि सासू, किल्लारी भूकंप म्हणतात, परंतु ती तेरणा नदी आहे, त्याच्या पलीकडचा भाग औसा तालुका किल्लारी भाग आहे, त्याच्या अलीकडचा भाग सास्तूर भाग म्हणजे आमचा भाग, आणि दोन्ही भागातला, दोन्ही तालुक्यातला सारखा भाग उद्ध्वस्त झाला. त्यावेळेस प्रेताला अंत्यसंस्कार करण्यापासून त्यांच्या नातेवाईकांना जे ओढून आभाळाकडे बघत होते काय घडलं, त्यांना काहीतरी पाणी देण्यापासून, थोडंसं खाऊ घालण्यापासून, तात्पुरते शेड वारण्यापासून
गावाचं पुनर्वसन करण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, एखाद्या गावाचं पुनर्वसन करायचं म्हटलं की गावागावात गट असतात, इकडे पुनर्वसन करायचं, तिकडे पुनर्वसन करायचं. या सगळ्या गोष्टी मध्ये आम्ही मोठा सहभाग घेतला, लोकांना समजून सांगितलं. पूर्वीची गावं ही तुम्हाला माहित आहे की जुनी गावं ही कुठेतरी नाल्याच्या नदीच्या गड्डा राहायची, कारण तिथं पाणी उपलब्ध राहायचं, परंतु तिथं पाया राहायचा. नवीन गाव वसवताना हार्ड स्टार्टवर वसवलं पाहिजे, कारण भूकंपाचे धक्के कायम बसत असतात. त्यामुळे हार्ड स्टार्ट कुठं मिळेल या पद्धतीनं आम्ही नियोजन केलं. आम्ही त्यावेळेस कलेक्टर असतील, तुम्हाला आठवत असेल की भूषण गगराटे महाराष्ट्राचे प्रधान सचिव होते, ते त्यावेळेस डेप्युटी कलेक्टर होते. त्यांना घेऊन आम्ही कितीतरी गावात बैठका घेतला. त्यावेळेस अनिल पवार कलेक्टर होते, त्यांना घेऊन बैठका घेतला. सिद्धू म्हणून प्रधान सचिव होते भूकंपाचे, त्यांना घेऊन आम्ही बैठका घेतल्या. आणि हे पुनर्रचना करण्यामध्ये आमचे नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेब, आदरणीय पद्मश्री पाटील साहेब यांना जी माहिती द्यायची असते किंवा काय करावं लागेल, यांना जी ग्रास रूटनं बेस रूटनं जे बिल्डिंग करायचं असतं, तिच्यामध्ये मेजर रोल आम्ही बजावला आणि त्याच्यामध्ये झोपून 3 ते 5 वर्ष काम केले. आदर्श पुनर्वसन त्या भागामध्ये झालं. आमच्या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या प्रयत्नातून झालं. परंतु जो त्यांना डाटा द्यायचा असतो, खाली काम करायचं असतं, ते आमच्या माध्यमातून आम्ही करू शकतो. ते खूप मोठं काम आमच्या माध्यमातून झालं. आमच्या भागामध्ये 95 ते 99च्या काळामध्ये एकच साखर कारखाना आमच्या तालुक्यामध्ये होता आणि लोकांचा ऊस एका कारखान्यात गाळप होत नव्हतं. बांधावरचा ऊस कापून, म्हणजे शेतावरचा ऊस कापून बांधावर टाकण्याचं काम त्यावेळेस झालं. लोक परेशान होते. अशा वेळेस सुरेश गरजा सरकार, आम्ही सर्व नेते मंडळ, आपलं सर्व मंडळी, तरुण मंडळी एकत्र आलो. तो इथं साखर कारखान्याची गरज नाही, तर शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होईल म्हणून आम्ही साखर कारखाना उभा करण्याचं काम केलं. काही जर सूचना असेल तर सांगा, जास्त वेळ बोलत असेल तर कमी शॉर्ट मध्ये बोलू, काय नाही ना, नाही काय असेल तर सूचना करा. एक साखर कारखाना उभा आम्ही केला. भाऊसाहेब बिरादर सहकारी साखर कारखाना माझ्या काकांच्या नावानं मी मुख्य प्रवर्तक होतो. तो गेले 15-20 वर्ष सतत संघर्ष करून तो साखर कारखाना उभा केला. अडचणीत आलो, पण पाणी तत्वावर केलं. आजीदादांना सांगितलं, आजीदादांनी एका चांगल्या त्यांच्या कंपनीच्या केलं आणि आज तो खूप चांगला साखर कारखाना, जो हायएस्ट भाव आमच्या भागामध्ये किंवा भविष्यामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये हायएस्ट भाव देणारा साखर कारखाना म्हणून नक्कीच ओळखला जाईल. त्याची नक्की खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे की कुठेही स्वार्थ न ठेवता कशासाठी आपण साखर कारखाना उभा केला. जो सभासद शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा ऊस जावा, त्यांचा वेळेवर ऊस जावा, त्यांचा पेमेंट वेळेवर व्हावं, त्याला कुठेही काटा मारला जाऊ नये, त्यांचे रिकव्हरी योग्य राहावं, त्यांना चांगला भाव द्यावा, अशा पद्धतीचा आमची भावना होती. ते तो आज साकार झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच आनंद आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना तरुणांना उद्योगामध्ये काहीतरी मदत करावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. मी एक वेळेस स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेलो. त्यांना म्हटलं की हा असं बांगड्याचा व्यवसाय, मला आठवत आलो मुबारक नावाचा. त्यांना बांगड्याच्या व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी मी शिफारस करायला गेल्यानंतर त्यांनी म्हटलं तुमच्या गावात थकवायची आणतात म्हणून ना, म्हणजे आणि पंचायत थकवायची वसूल करण्याचं तर आमचं काम नव्हतं. मग विचार केला की आपण काहीतरी या तरुणासाठी केलं पाहिजे. ज्या तरुणांना उद्योगामध्ये गरज आहे त्या तरुणासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही अर्बन बँकेची स्थापना केली. भाऊसाहेब बिरादर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणून आज 1996 ला स्थापन केली. त्याच्यात 7 शाखा आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणखी 2 शाखा लातूर जिल्ह्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे. वर्गामध्ये सतत म्हणजे जिल्ह्यामध्ये नावाजलेली बँक म्हणून भाऊसाहेब बिरादर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे. तिचं हेड ऑफिस उमरग्यामध्ये चांगली इमारत जे आदरणीय आदरणीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ही चांगली इमारत झालेली आहे. जे सरकार क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा इतर क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना किंवा ग्रामपंचायती प्रत्येक निवडणूक आम्ही लढवतोय, सोसायटीच्या निवडणुका लढवतोय. आजही मी विविध कार्यकारी सोसायटीचा सभासद आहे, दायर संचालक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आधी संचालक आहे आणि 7 वर्ष मी त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो. अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन होतो जी जिल्हा मध्यवर्ती बँक लोकांचे असलेले 10,000 रुपये त्यांचेच पैसे त्यांच्याच खात्यावरले द्यायला अडचणीत आहे, अशी प्रचंड अडचणीत आहे.
बँकेचा डोलारा ऍज अ चेअरमन म्हणून मी हातात घेतला 2015 साली. आणि ती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2 साखर कारखान्याची मेजर कर्ज होते, ते म्हणजे 350 कोटी प्रेरणा साखर कारखाना ढोकीचा आणि तुळजाभवानी साखर कारखाना नळदूर तुळजापूर तालुक्यात. हे 2 साखर कारखाने लिटिगेशन मध्ये पडलेले होते, कोर्ट कचेरीत अडकलेले होते. आम्ही 5 वर्ष संघर्ष करून त्या कोर्ट कचेरीचा निकाल लावून डीआरटी कोर्ट, डीआरटी कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही निकाल लावून 2 साखर कारखाने जे 10 वर्ष बंद पडलेले होते, ज्या प्रेरणा कारखान्याचे सभासद 35,000 सभासद आहेत, असा मोठा साखर कारखाना किंवा तुळजाभवानी साखर कारखाना, दोन्ही साखर कारखाने आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत भाडेतत्वावर दिले आणि दोन्ही साखर कारखाने चालू झालेले आहेत. जे तिथल्या शेतकऱ्यांना एक खूप मोठा दिलासा मिळालेला आणि येत्या 2-3 वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्याचं भाडं येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती सुधारायला नक्कीच मदत होणार. सुरेश गेल्याचा तरी काय अंदाज खासदार झालेला नाही, परंतु साखर कारखाना उभा करू शकतो, बँक उभा करू शकतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाच्या काळात जे बंद पडलेले साखर कारखाने चालू करू शकतोय. जिथं जिथं आपण